नमस्कार मैत्रिणींनो. तर सगळ्याजणी कशा आहात? तर आपण ना आज मी तुम्हाला गळ्याचा आकार कसा द्यायचा तो मी सांगणार आहे. म्हणजे आपण दरवेळेस आता गळा काढतो, ब्लाउजला मटका गळा काढतो, पान आकार काढतो किंवा दुसरा पंचकोनी काढतो किंवा चौकोनी काढतो. आणखीन परत म्हणजे वेगवेगळे असे आकार आहेत. परत षटकोनी काढतो. तर अशा गळ्याचा आकार आपण देताना काय करायचं ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे. कारण हे पहिल्यांदा शिकत असताना माझ्या मैत्रिणींना अडचण येऊ नये तर त्याच्यासाठी बघा. तर आता मी पेपर घेतलेला आहे. तर असं तुम्ही कॅनव्हास घ्यायचा. हा, म्हणजे पांढऱ्या ह्याचा कॅनव्हास येतो. तर त्याला काय करायचं, आता हे बघा, इकडनं आखलेलं आहे पण इकडनं प्लेन आहे. मी तुम्हाला आता दाखवते की पहिल्यांदा असं फोल्ड करून घ्यायचंय आणि फोल्ड करून घेतल्यानंतर काय करायचंय बघा. आता वरती तुमची जेवढी गळ्याची रुंदी आहे तेवढी तुम्ही टाकायची बघा. आता मी इथं 2.5ची रुंदी टाकते. इथं 2.5ची रुंदी टाकली आणि त्याच्यानंतर इथं जेवढा तुमचा गळा आहे त्याच्यापेक्षा तुम्ही अर्धा इंच हे जास्त घ्यायचं. आता तुमचा 9चा जर गळा असेल तर तुम्ही 9.5 घ्यायचं आणि 10चा गळा असेल तर 10.5 घ्यायचं. आता हे बघा, बघू शकताय तुम्ही इथं. आता मी इथं 9.5चा गळा टाकते. तर 9.5चा गळा टाकल्यानंतर काय करायचे आपल्याला, पहिल्यांदा तुम्ही हे बघा, आता ही बॉक्स आखून घेतला तुम्ही. लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित. आता हा एक वरती 2.5 इंच टाकलेलं आहे आणि खाली पण 2.5 इंच टाकलंय. आता आपल्याला इथं फक्त खालच्या बाजूला आपल्याला पसरट द्यायचा आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचंय, आता पहिल्यांदा काय करायचं, पण हे बघा, इथनं वरतून काय करायचं, अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचे. कारण काय होतं माहिती का, इथं जर शोल्डर तुमचं फाकलं तर तुमचं इकडं शोल्डर उतरल्या जाईल, बरोबर. मग त्याच्यासाठी काय करायचं, तुम्ही इथं हे अर्धा इंच सोडायचं. कोणताही गळा आखताना, पान आकार असू द्या किंवा दुसरा असू द्या. मग त्यावेळेस तुम्ही वरचं सोडून इथून गळ्याला आकार द्यायला तुम्ही चालू करायचं. आता आपण कट करताना सुद्धा काय करायचं माहिती का तुम्ही, हे बघा, इथं ही अशी वरती रेषी वडून घ्यायची आणि वडून घेतल्यानंतर आपल्याला बरोबर त्या ब्लाउज वरती, आता मी तुम्हाला हे काढून दाखवते. आता इकडं आपल्याला बघा किती पसरट ठेवायचं आहे तुमच्या आवडीनुसार आहे. आता इथं मी 1 इंच समजा इथं जास्त इकडे हे केलंय. हे बघा, इथे 1 इंचाची मी मार्किंग करून घेतली. तर तुम्हाला किती पसरट ठेवायचं आहे, समजा एखाद्याला 1.5 इंच जास्त पसरट हवा असेल, एकदम मोठा मटका आकार असेल, तर त्यावेळेस काय करायचं, आता हे बघा, आता मी तुम्हाला इथं मापात इथं काढून दाखवते गळा. कारण हे अडचणी भरपूर येतात. पहिल्यांदा तुम्ही शिकत असताना तुम्हाला आकार देताना ह्याची पहिल्यांदा तुम्ही प्रॅक्टिस करायची. आता हा बघा आकार, हे बघा. तर अशा पद्धतीने हा आकार तयार झाला. आता बघा, तुम्ही बघू शकता, मी 1 इंच ही केलं तर त्याच्यापेक्षा एक दोरी इकडं गेलंय. म्हणजे आपल्याला थोडं इकडे जाऊ शकते पण आकार आपला व्यवस्थित दिसला पाहिजे. आता इथपर्यंत तुम्ही काय करायचं, आता तुम्हाला इथं नळ लावता येतील बघा तुम्ही. आता हे आकार कुठपर्यंत आलाय, 2.5 इंचापर्यंत तुमचा जो आधीचा. आता पान आकार देताना पण तुम्ही इथून इथून कमी घ्यायचं, म्हणजे आतल्या बाजूने. आता तुम्हाला इथं नॉड म्हणलं तरी लावता येतील किंवा जर साधा ब्लाऊज शिवायचा तर साध्या ब्लाऊजला सुद्धा तुम्हाला पान आकार जर द्यायचा आहे तर त्यावेळेस येतो. त्याला नाही नॉड लावले तरी पण चालतात, पण तुम्ही आकार व्यवस्थित दिला पाहिजे. आणि इथं जर तुमचं पसरट झालं तर मग ते आकार व्यवस्थित दिसत नाही. आता तुम्ही हाच आकार बघू शकता. मी तुम्हाला कट करून पण मी दाखवते की कशा पद्धतीनं आकार द्यायचा. इथं वरती अर्धा इंच सोडायचे आणि इथं जर आणखीन तुम्हाला पसरट पाहिजे असेल, आता एखाद्याची पाठ जर मोठी असेल तर तुम्ही इथं थोडासा आकार वाढवायचा, जास्त पण. आणि कॅनव्हासवर जर तुम्ही गळे आखले तर ते फाकत नाहीत आणि असे पण नाहीत फाकत जर तुम्ही व्यवस्थित शिवलं ना. पण जर तुम्ही व्यवस्थित नाही शिवलं तर ती गळे मग फाकतात, हे पण लक्षात ठेवा. कारण कापड हे
फाकत असतं, पण तुमचे जर ह्याच्यातून चूक झाली तर ते गळे फाकणार. आता तुम्हाला ह्याच्या बाजूनी डिझाईन टाकायची. आता मी तुम्हाला सांगते. आता ही एक गळ्याचा आकार तुम्हाला मी दाखवलाय. आता ह्याच्यातच तुम्ही पान आकार सुद्धा आता अशाच पद्धतीनं बघा. आता हा हिथून जर घेतला तर हिथं बरोबर हे बघा, जर असं टाकला तुम्ही, जेवढा तुमचं हे अशा पद्धतीने जर टाकला तुम्ही एकदम, तरी पण असा पान आकार येऊ शकतोय. आता हे बघा, हा बघा आकार कसा दिसतोय की तुम्ही एकदम मटक्यासारखा आकार आलाय. हे बघा, दिसतोय का ना व्यवस्थित? तर आता तुम्हाला काय होतंय हे बघा. आता ज्या वेळेस तुम्ही कॅनव्हास टाकताय तर त्यावेळेस बघा, हे बघा तुमचं इथं सेंटर आला. म्हणजे तुमच्या गळ्याची रुंदी ही वाढणार नाही. तर इथं बरोबर 5 आहे आणि इथं मधला सेंटर आलाय. तर तुम्ही बरोबर अस्तरच्या वरती ठेवून तुम्हाला इथून बरोबर म्हणजे इथं पॅक करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आता जर तुमचं कॅनव्हास असेल किंवा कॅनव्हास नसेल तर तुम्ही असा आकार देऊन कट करू शकताय. आणि जर कॅनव्हास असेल तर आपल्याला एक दोरीचा अंतर ठेवून कॅनव्हास वरनं अशी टिप मारून घ्यावी लागते. तशी पण येते. आता तुम्ही ह्याचा आकार बघू शकताय. आता तुम्हाला ह्याच्याकडे समजा कल्टीमार गळा करायचा आहे, म्हणजे हा गळा आतून वरती घ्यावा लागतो. जर कल्टीमार जर गळा असेल ना तर उलट्या बाजूने जोडावा लागतो, आतल्या बाजूनी, आणि तो बाहेर काढायचा बाहेरच्या बाजूला. मग त्याच्यावरून तुम्ही लेस किंवा आणखीन हे गोट मारायचा असेल वेगळ्या कलरचा तरी पण तुम्ही तसं डेकोरेशन करू शकताय. म्हणजे तुमच्या आवडीनुसार आहे, आपण कुठलीही डिझाईन बनवू शकतो. आपल्याकडे जर कापड तसं कॉम्बिनेशन असेल आणि जर तुम्हाला येत असेल तर व्यवस्थित डिझाईन ही. आता हे बघा, आता हे आपण हिथनं ही सरळ असा आकार देऊ शकतो. आता हे बघा, आता हे 1-1 इंचाचं कशासाठी मी तुम्हाला दाखवलंय की तुम्हाला जर करायचं असेल तर. आता हे बघा, कारण असे आकार देताना भरपूर वेळा पहिल्यांदा शिकूस तर तुम्हाला एवढी अडचण येते ना, म्हणजे असलं गळा जोडताना हे करताना. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की मग तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आणि तुम्ही व्यवस्थित हे केलं की अजिबात आपलं चुकत नाही. आता बघा तुम्ही हा आकार कसा दिसतोय. मग आता हे डायरेक्ट, आता हे बघा असं जर कापून घेतलं तुम्ही कॅनव्हास वरचं जरी असलं किंवा जर पहिल्यांदा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कागदावर सुद्धा आखून घेऊन टाकू शकताय, म्हणजे कारण न चुकण्यासाठी. आणि जर तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती येत असेल तरी पण तुम्ही टाकू शकता. हे पण लक्षात ठेवा लागेल. म्हणजे तुम्हाला हा आकार दाखवला की बाकीच्या आकाराची म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसा आकार काढायचा. कारण जास्त पसरट झाल्यावर पण छान दिसत नाही आणि जास्त कमी झाल्यावर पण छान दिसत नाही. असं मध्यमच चांगलं दिसतं. आता हे बघा, हा बघू शकताय तुम्ही आकार कसा दिसतोय ते. मग आता हाच ब्लाउज वरती टाकला तुम्ही, तिथं छोटे ते हे पण लावू शकताय, छोट्या छोट्या नाड्या टाकून पण लावू शकताय किंवा लेस पण लावू शकताय आणि गोट पण मारू शकताय ह्याच्या कडेने. आणि ही वेगळ्या कलरचं पण तुम्ही टाकू शकताय. तर ब्लाउज तुमचा एका कलरचा असेल तर अशा पद्धतीने हे गळ्याचे आकार द्यायचे. तर हा लक्षात येतोय का मला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर पण करा. परत आपण नंतर अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटू. तोपर्यंत सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्याकडनं नमस्कार.